परिषद आणि बजरंग दल प्रखंड यांच्या वतीने श्रीराम भक्त हनुमान जयंती अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण तळोदा नगरी चैतन्याने न्हाऊन निघाली होती. हनुमान जयंतीचे औचित्य साधून सकाळी धानकावाडा परिसरातील हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर प्रसन्न वातावरणात कार्यकर्त्यांनी सामूहिक रामधून आणि हनुमान चालीसा पठण केले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभरात कार्यकर्त्यांनी शहरातील गोऱ्या हनुमान, रोकडमल हनुमान यांसह विविध हनुमान मंदिरांना भेटी देऊन भाविकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अंजनेय हनुमान मंदिराला बजरंग दलाच्या वतीने स्पीकर संच भेट देण्यात आला. सायंकाळी आमलाड येथील दत्तक हनुमान मंदिरात महाप्रसादाचे भंडारा वाटप करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यात प्रामुख्याने श्री दीपक नाना चौधरी, प्रखंड मंत्री श्री आर डी मोरे सर, प्रखंड अध्यक्ष श्री पवन शेलकर, प्रखंड सहमंत्री श्री अजय ठाकरे, बजरंग दल जिल्हा संयोजक व समिती प्रमुख श्री भूपेंद्र बारी, मठ मंदिर प्रमुख श्री छोटूलाल प्रजापति, सत्संग प्रमुख श्री स्वप्निल वाणी, कोषाध्यक्ष श्री हेमंत भाई पटेल, सेवा प्रमुख श्री पंकज मराठे, धर्मसेवा प्रमुख श्री महेंद्र गुरव, सहमठ मंदिर प्रमुख यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल प्रखंड तळोदा यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे शहरात एक नवीन आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होत असून शहरवासियांकडून या उपक्रमांचे विशेष कौतुक केले जात आहे.